मी डॉक्टर प्रीतिनंद गवई MD बालरोगतज्ञ. आज आपण अशा एका समस्येबद्दल बोलणार आहोत जी अनेक लहान मुलांमध्ये आढळते, पण अनेकदा पालक तिच्याकडे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे डेंटल कॅरीज म्हणजेच दात किडणे. अनेक पालकांचा एक गैरसमज असतो की हे तर दुधाचे दात आहेत, ते पडणारच आहेत. पण हे दुधाचे दातच मुलांना नीट खाता यावं, स्पष्ट बोलता यावं यासाठी खूप महत्त्वाचे असतात. आणि पुढे येणाऱ्या कायमच्या दातांना योग्य जागा मिळावी यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे असतात. म्हणूनच दुधाच्या दातांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. डेंटल कॅरीज म्हणजे काय? तोंडातील जीवाणूंनी साखरेपासून तयार केलेल्या आम्लामुळे दातांचा बाहेरील थर हळूहळू खराब होऊन दात किडण्याची प्रक्रिया म्हणजेच डेंटल कॅरीज. लहान मुलांमध्ये डेंटल कॅरीज का होते याची काही प्रमुख कारणे अशी आहेत. वारंवार गोड पदार्थ आणि चॉकलेट खाणे, झोपताना बाटलीत दूध किंवा ज्यूस देणे, दिवसातून 2 वेळा दात न घासणे आणि रात्री दूध पिल्यानंतर तोंड स्वच्छ न करणे, सतत काही ना काही खात राहण्याची सवय आणि नियमित दंत तपासणी न करणे. विशेषतः झोपताना बाटली तोंडात ठेवण्याची सवय असेल तर पुढचे दात खूप लवकर किडू शकतात. यालाच मेडिकल भाषेत अर्ली चाइल्डहुड कॅरीज असे म्हणतात. डेंटल कॅरीजची लक्षणे. सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही वेदना नसते, म्हणून पालकांनी दातांवर पांढरे, तपकिरी किंवा काळे डाग दिसल्यास लक्ष द्यायला हवं. दातामध्ये होल दिसणे किंवा गोड किंवा थंड पदार्थ खाताना त्रास होणे ही देखील लक्षणे आहेत. चावताना वेदना होणे, तोंडाला दुर्गंधी यायला लागणे किंवा मुलं एका बाजूनेच अन्न चावू लागणे. दातदुखीमुळे मुलं चिडचिड करणं किंवा जेवण टाळणं याकडे दुर्लक्ष करू नका. उपचार. डेंटल कॅरीजचा उपचार कीड किती वाढली आहे यावर अवलंबून असतो. सुरुवातीच्या अवस्थेत साधे उपचार करून दात वाचवता येतात. कीड वाढल्यास फिलिंग करावी लागते. खूप वाढलेल्या किडीमध्ये विशेष उपचार किंवा काही वेळा दात काढण्याची गरजही भासू शकते. म्हणूनच कीड लहान असतानाच उपचार करणं सोपं, कमी खर्चिक आणि मुलांसाठी आरामदायी असतं. डेंटल कॅरीज टाळण्यासाठी मुलांचे दात पहिला दात यायला लागताच स्वच्छ करायला सुरुवात करा. दिवसातून 2 वेळा फ्लोराईडमुक्त टूथपेस्टने दात घासा. 6 वर्षांखालील मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखाली ब्रश करावा. गोड पदार्थ ठराविक वेळेतच द्या. दिवसभर थोडं थोडं खाणं टाळा. झोपताना बाटलीत दूध किंवा ज्यूस देऊ नका आणि जेवल्यानंतर पाणी पिण्याची सवय लावा. दर 6 महिन्यांनी दंत चिकित्सकांकडे तपासणी करून घ्या. लहान मुलांचे दुधाचे दात तात्पुरते असले तरी त्यांचं महत्त्व कायमच्या दातांइतकंच आहे. वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास मोठे त्रास टाळता येतात. पालकांनी मुलांच्या दातांची नियमित तपासणी करावी आणि दातांची स्वच्छता ही रोजची सवय बनवावी.